हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. तर आता वाजता आहे संध्याकाळचे 5:15 झालेले आहे आणि आता आम्हाला जायचं आहे मार्केटला. हे बघा इकडे आमचा बाबू पण तयार होऊन बसलेला आहे आणि किती संतापात बघते. तिचं मी केव्हापासून सांगितलं की आपल्याला भोर जायचं आहे आणि मी तयारी करत होती. आधी मी तिची तयारी केली आणि ती मला केव्हापासून सांगते मम्मा चल ना. तिला म्हटलं बेटा थांब, आता मला व्हिडिओ बनवते. तर बघा कशी बघते. आणि मी ना थोडा वेळ झोपली होती. अधीरा पण झोपली होती. झोपेतून उठली, चहा पिली, झाडू वगैरे मारला आणि मी भाजी पण बनवून ठेवलेली आहे. कारण म्हटलं तिकडून आपल्याला लेट होईल यायला. तर त्याच्यामुळे मग खूप हे होऊन जातं की खूप हे होऊन जातं, घाई होऊन जाते. आणि नंतर मला दूध पण घ्यायला जायचं आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते आधी मी काय भाजी बनवलेली आहे. बघा इकडे मी भाजी बनवून ठेवलेली आहे. कोबी, वटाणे, गाजर, टमाटे मिक्स भाजी बनवलेली आहे. आणि आता मला आहे ना कोबीची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळायला लागलेला आहे. कारण 4 दिवसमध्ये कोबीची भाजी राहतेच. तर आता ही लास्ट भाजी आहे. त्याच्यानंतर मी कोबीची भाजी खाणार नाही, कारण खूप कंटाळा येऊन गेलेला आहे मला आता. आणि लाईट बंद करते. आमच्यासोबत त्या एक दीदी पण आहे. तर त्यांचा वेट करते मी. त्यांची तयारी होते. ते ड्युटीवरून आल्या आणि मला बोलल्या की तेजू थांब, मी 10 मिनिटमध्ये तयार होऊन येते. असं माझी तर तयारी झालेली, आता त्यांचा वेट करते. तर लॉग कंटिन्यू करा. आम्ही काय खरेदी करतो काय नाही. मला एक स्पेशल अशी वस्तू घ्यायची आहे. माहीत नाही किती म्हणजे ह्यावेळेस घेणं होईल का नाही, पण मग मी त्यासाठी जाते. तर कंटिन्यू करा, लॉग स्किप करू नका. तर चला मी त्या दीदींना कॉल करून पाहते त्यांचं झालं की नाही, त्यांना विचारते मी. पहिले तर मी स्वेटर घालते, कारण इकडे स्वेटरशिवाय बाहेर निघणं खूप अवघड आहे. डायरेक्ट काय करतोय बाबा बघा. त्या दीदींना कॉल केला, त्या बोलल्या मला की मी 5 मिनिटमध्ये येते. असं ड्युटीवरून आल्या आताच, थांब ना गं मला बोलू दे ना. ड्युटीवरून आल्या आताच 10 मिनिट झाले आणि ड्युटी करून खूप थकून जातात ते. तरी येता येते माझ्यासोबत. त्यांचं पण थोडंसं काम आहे. खूप थंडी आहे, टोपी काही घालत नाही. आणि आज खूप दिवसांपासून बघा, सर ना गं तू सर ना बाबू, शेंडी घातलेली मी. हे बघा शेंडी. माझं एक होतं, जर केसांना रबर लावते ना मी, तर केस खूप म्हणजे असे हे होऊन जातात, अटकून जातात रबरमध्ये. आणि जेव्हा मी काढते ना तेव्हा मला खूप त्रास होतो, केस अटकतात. वाजू नको बेटा, त्याच्यामुळे मी रबर काही लावत नाही. आणि ओपन असतात असा क्लचर लावायचा, की हेअर ओपन असतात. नको बेटा नको पाहिजे नाटकं. पण आता लावलं आहे मी केसांना तेल. हे बघा असं. त्याला आता मागे करते मी. सिंपल अशी तयार झाली, जास्त काही नाही. आणि मला घेऊन जायचे ब्लाऊज पीस, शिवायला टाकायचे. तुम्हाला दाखवते मी. बघा हे इकडे आहेत ब्लाऊज पीस, जे मला आता इथे शिवायचे. हा एक ग्रीनवाला, हा पैठणी साडीवरचा आहे. हे बघा 2 झाले. परत हा एक ब्लॅक साडीवरचा, 1 2 3 आणि 4. तर मला इथे 4 ब्लाऊज शिवायचे आणि 2 ब्लाऊज मी माझ्या बहिणीकडे टाकून आलेली. म्हणजे 6 साड्या यावेळेस माझ्या तयार झाल्या. पिको फॉल वगैरे तर झाला आहे. आधी विचार केला होता की आपण 4ही एक सोबत टाकून देऊ, पण आता मला नवीन टेलरिंगकडे टाकायचं आहे. तर मी एकच ब्लाऊज घेऊन जाते, एक ब्लाऊज पीस. एक ब्लाऊज शिवून पाहते कसं शिवता काही, त्याच्यानंतर बाकी 3 टाकेल. आणि तू कुठे घेऊन चालली आई? आण बेटा इकडे, मला दाखवायचं आहे. चल, तर एक ब्लाऊज पीस घेऊन जाते मी. नाही येत? चल सर पटकन चल. हे बघा आमचा चोर ब्लाऊज पीसची पिशवी घेऊन फरार होतोय. दाखव बेटा, पिशवी दाखव इकडे. हा ग्रीनवाला, हा एक ब्लाऊज पीस घेऊन जाते फक्त मी. अस्तर ठेवलं का मी? हा ठेवलं, अस्तर ठेवलं. नाही तर असं नको व्हायला, ब्लाऊज पीस सोबत आणि अस्तर घरी. आणि ही होती केकची पिशवी. माझ्या बड्डेच्या दिवशी केक आणला होता, त्याची पिशवी. एक गोष्ट अजून मला घ्यायची सोबत, ते तर मी विसरली. आता एकदम माझ्या लक्षात आलं. ज्या कामासाठी जाते ते काम माझं झालंच नसतं.
तर आधी मी ते घेऊन घेते. कुठे 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 आमच्या साहेबांचा बड्डे 23 जानेवारीला. आमचा दोघींचा एकाच महिन्यात बड्डे असतो. 12 जानेवारी लगेच 23 जानेवारी. तर बाथरूममध्ये टी शर्ट बाथरूममधून काढून आणावं लागेल. तर मला ना त्यांच्यासाठी एक शर्ट किंवा टी शर्ट घ्यायचा आहे. आणि त्यांचं असतं काय, नको नको काही घेऊ नको काही घेऊ नको. जर त्यांना मी सांगितलं ना वाजव नको पाहिजे तर ते नाहीच म्हणतील. आणि मला तर घ्यायचं आहे. तर मी एक मापला टी शर्ट घेऊन जाते. त्या मापचं घेऊन येईल मी. तर थांबा तुम्हाला दाखवते मी. बाथरूममध्ये हाय शर्ट. एक टी शर्ट आहे आणि तो माझ्याने खराब झाला होता. तर मला ब्लॅक शर्ट किंवा टी शर्ट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी. तर चला त्या दीदी पण आल्या. उससे लगवाई थी मैंने. चलो आ जाओ आप भी. निघालो आम्ही. धीरा ये रह गई पीछे. आज आम्ही आलोय मार्केटला आणि आमचं नशीब इतकं खराब आहे. आज आहे 16 तारीख आणि 16 तारखेला पूर्ण मार्केट शॉप सगळे बंद असतात. तर थोडंसं सामान घेतोय आणि जातोय आम्ही वापस. ते दीदी तिकडे सामान घेत आहे. काय यार मला म्हणजे लक्षातच नाही की आज 16 तारीख आहे. मला माहिती होतं की 16 तारखेला बंद असतं पण तरी चला आता जातोय रिटर्न. नशीब खराब गेलो इतक्या. म्हणजे मी ना खूप कंटाळा करते बाहेर जायला कारण मला पाय चालायला ना खूप कंटाळा येतो. आणि अधीरा पण असते सोबत आणि तिला पकडायचं आणि म्हणून मी निघत नाही बाहेर. पण त्या दिदी होत्या त्या बोलल्या की मी पकडून घेईल म्हणे तिला. आणि त्यांनीच तिला पकडलं होतं खूप टाईम. तर निघालो आज बाहेर आणि आमचं नशीब खराब. दुकानं सगळे बंद होते. म्हणजे इकडे असं असतं 16 तारखेला सगळे आपलं कॉस्मेटिक पार्लर कपड्यांची दुकानं वगैरे सगळं बंद असतं. आणि जिथे आम्हाला ब्लाऊज टाकायला जायचं होतं त्यांचं पण शॉप आहे. तर त्यांच्यामुळे ते पण काही मिळाले नहीं. क्या हुआ बेटा? आदू को भाई है क्या? हाँ आदू को भाई है क्या? आदू को भाई नहीं है. क्या हुआ? आपको चाहिए क्या? ले लो आप भी ले लो मूंगफली ले लो. आदू को भी दे दो आप भी ले लो. दोनों खा लो और खेल लो यहाँ पे. बेटा गेट के बाहेर. तर काही भाजीपाला आणला फक्त जास्त काही नाही. तुम्हाला दाखवते मी. मशरूम आणलं. तुम्हाला मशरूमची रेसिपी म्हणजे मशरूमची भाजी कशी करतात ते मी उद्या फुल व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि टमाटे आणले. हे बघा टमाटे नव्हते तर टमाटे आणले. आणि बाकी असंच परत आलंय. आणि तिकडून येताना बघा दूध पण घेऊन आलो. इकडे दूध गरम करून ठेवलेलं आहे. आणि ही बघा कोथिंबीर. इकडे असं असतं आपण काही पण भाजीपाला घेतो ना त्याच्यासोबत कोथिंबीर आणि मिरच्या फ्री मिळतात. तर कोथिंबीर तर एवढी आहे आणि ती ओली आहे त्याच्यामुळे मी तिला गाळणीमध्ये ठेवलेली आहे. आणि बाकी सामान इथे फ्रीजमध्ये ठेवलं मी. हे बघा हे मशरूम आहेत आणि बघा मिरच्या पण मिळाल्या. हे असं ठेवलेलं आहे बघा. केक अजून पडला आहे. केक अजून संपलेला नाही आमचा. बनवायची पिवळी खिचडी. तर मी तांदूळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि यांना थोडं पाण्यामध्ये ना धुवून घेतलेले आहेत मी. आणि बघा गाजर वटाणे टमाटे मिरची इकडे लसूण कट करून घेतलेला आहे. आणि आपण जेवढं टाकू ना तेवढं म्हणजे टेस्ट वाढते आणि मुलं पण आवडीने खातात. त्याच्यामुळे बघा बटाटा काही टाकला नाही कारण मोठा बटाटा होता छोटा नाही त्याच्यामुळे मी बटाटा काही टाकला नाही. तर चला मग आता मी खिचडी बनवून घेते. खाओ देखते कौन फिनिश करता है. हे बघा इकडे यांचं चालू आहे जेवण. तू गरम असेल बेटा थांबा. जो फिनिश करेगा उसको मैं क्या दूंगी चौकी. कैसी बेटा खिचड़ी कैसी? अरे बेटा ठंडी होने दो ना फिर. ठंडी होने दो. हाँ कैसी है? अच्छी. चला या जेवायला. आमचा बाबू बघा सगळे कामं झाले फिनिश. आम्ही झोपतोय. तर चला मग हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गुड नाईट. बाय.